तुम्हाला एंट्री करायची आहे। सोनाली संघ आपल्याला प्रथमतः व्यासपीठाच्या समोरूनच तुम्हाला मैदानाच्या आत एंट्री करायची आहे आणि या सामन्यातील सामनावरचा पुरस्कार आपण देऊया ज्यांनी अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली। बॅटिंग मध्ये मात्र चांगलं योगदान दिलं। 7 चेंडूमध्ये 21 धाबांची एक तुफानी केली साकारली आणि तो खेळाडू आहे आई खंडेश्वर प्रतिष्ठान भाबाली संघाचा विदेश इज द मॅन ऑफ द मॅच। तर विदेश आपण यायचा आहे व्यासपीठावर सामनावीराचे पुरस्कार स्वीकारण्यासाठी। अफलातून फलंदाजी 3 षटकारांच्या साह्याने 21 धाबा त्याच्या बॅटमधून आपण पाहायला मिळाल्या। तर महेश विनंती आपण व्यासपीठासमोर तुम्ही मैदानाच्या आत एंट्री करू शकता आणि आपण या ठिकाणी या सामन्यावरचा पुरस्कार देत आहोत। प्रथमतः जे गिफ्ट एम्पायर आहे सन्माननीय मधुकरजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक या ठिकाणी परिधान करणार आहात। त्यानंतर पुढील गिफ्ट एम्पायर आहे मी सन्माननीय सोनाले ग्रामपंचायत विद्यमान सदस्य अक्षयजी पाटील यांना विनंती करतोय की आपण पुढे या। आपल्या शुभ हस्ते आपण पुढील पारितोषिक देत आहोत। त्यानंतर सन्माननीय ओमसाई अमने लोणाड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय एमडी यांना विनंती करतो की जी सुंदर दिव्य ट्रॉफीज आहे ती आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी खेळाडूस परिधान करायची आहे। अगदी विदेशच्या शोकेची शोभा वाढवणारी ही ट्रॉफीज अतिशय देखणी ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळते। एमडी यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफीज देत आहोत आणि पुढील पारितोषिक आहे मी ग्रामपंचायत आमने पाटगावचे विद्यमान डासिंग सरपंच संतोषजी काकडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण स्वीट बॉक्स मात्र ठिकाणी देणार आहोत आणि आजचे बड्डे बॉय अर्थात सुरेंद्र दलवी यांना विनंती करतो की पुढील गिफ्ट एम्पर आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी परिधान करायचे आहे। वेल प्लेट विदेश तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक। तर मित्रांनो कुठेही जाऊ नका। आजच्या दिवसातील आणि या स्पर्धेतील ही दुसरी मॅच तुमच्या समोर येत आहे। जय बजरंग स्पोर्ट भावाले ए विरुद्ध स्वामी समर्थ सोनाले आणि नक्कीच विदेश या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनोगत व्यक्त करत आहेत। एमडी सरावे आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। तर नक्कीच चांगला मनोगत व्यक्त केला विदेशने, कारण आपण जर पाहिलं तर काही कारणास्तव पीसी संघ मात्र या स्पर्धेमध्ये दाखल झाला नाही आणि त्यांच्या जागेवर मात्र आपण आई खंडेश्वर प्रतिष्ठान भावाला संघाला संधी दिली आणि त्यांनी मात्र त्याचा मोठेपणा इथे मात्र दाखवला आणि एमडी साहेबांचा त्यांनी मात्र आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त केलेले आहेत। तर आजच्या दिवसातील दुसरी मॅच तर नवीन सामना इथे मात्र आपल्या समोर येत आहे आणि मात्र कमेंट्री बॉक्स मध्ये थोडंसं आपण परिवर्तन करूया। आमचे परम मित्र वैसाप पडगा अर्थात आदित्य जाधव आमच्या समित या मॅच करतील। तर आदित्य तुझा मी या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचक कक्षामध्ये मी हार्दिक स्वागत करतोय। बहुत बहुत धन्यवाद योगेश पाटिल और अजय गरत। गुड इवनिंग ऑल ऑफ यू दोस्तों, आप देख रहे माऊली स्पोर्ट्स आमने ऑर्गेनाइज विवेक इंटरप्राइजेस कप 2021। आमने और लोनाड़ परिसर में पहली मर्तबा इतिहास रचा गया। इस आमने गांव में फ्लड लाइट में पहली मर्तबा इस कप का आयोजन किया है और एक नया प्लेटफॉर्म दिया आमने गांव ने और इस ओमसाई आमने लोनाड़ क्रिकेट एसोसिएशन ने अपने उद्घाटनीय मैच देखा जिसमें आई खंडेश्वरी भावाले और जय मल्हार किरवली के बीच में मुकाबला हुआ था, जिसमें शिकस्त हुई किरवली की और जीत हुई भावाले की टीम की। जिस तरह से विदेश ने बल्लेबाजी की थी, 7 गेंदों का सामना किया था जहां पर 21 रनों की विशाल पारी खिली थी। आइए दोस्तों लौट चलते अगले मैच की तरफ। स्वामी समर्थ सोनाले वर्सेस भावाले के बीच में मेरे साथ कमेंट्री बॉक्स में योगेश पाटिल, जिनको पीटीसी का बेस्ट कमेंटेटर ऑफ दी पिछले जो 2 साल पहले जो अवार्ड सेरेमनी हुई थी कुकसे के ग्राउंड पर उनको किताब दिया था। मेरे साथ ऑफिशियल स्कोरर रोशन छोरगिया और पिछले कई दिनों से लगातार डे और नाइट में मैड कप में कमेंट्री करने के बाद आज हमारा साथ देते हुए भिवंडी के एवरग्रीन कमेंटेटर अजय गरत। धन्यवाद आदित्य जाधव। तर या स्पर्धेतील आपण ही दुसरी मॅच येते मात्र अनुभवतो। या दोन संघांदरम्यान या सत्राचा आपण जर विचार केला तर किमान
2 ते 3 वेळा आपल्याला मॅचेस पाहायला मिळाले आणि आपण जर पाहिलं तर जय बजरंग स्पोर्ट भावाली संघाचं थोडंसं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं आणि इथे मात्र षटकार सुरुवात करतोय अनंत केने. पहिला चेंडू इथे मात्र सॉफ्ट डिस्मिसल सेफ्ट हँड पुश करो खुश रहो अशी स्थिती इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. सतीश हरड विथ भावेश अशी हे 2 सलामीवीर जोडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. यस पहली गेंद बहुत अच्छी थी, अंदर की जानी पाई थी, लेकिन बैट्समैन ने सिर्फ दिशा दी थी, गेंद चली गई थी विकेट कीपर के पीछे. चांगला वेग इथे मात्र प्राप्त करतो या अनंत केनेकरने. या खेळपट्टीचा त्याला मात्र भरपूर जाणीव आहे. इथे मात्र पहा अकूट टप्प्यात चेंडू थोडासा अतिरिक्त बाउन्स इथे मात्र प्राप्त झाला. पुल करण्याचा प्रयत्न केला भावेशने, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही. आमने ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचा विचार केला तर मात्र जय बजरंग स्पोर्ट भावपाल हे संघ पहिल्या क्रमांकावर रँक करतोय. काय जबरदस्त उपलब्धी ज्या संघाने या हंगामामध्ये मात्र प्राप्त केली आहे. प्लीज VIP गेट समोर तुम्ही जास्त गती करू नका. पावलांचा वापर स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ ग्रेट शॉट. चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग हिट. 7 धावांसाठी षटकार. योगेश पाटिल, इस तरह के शॉट्स खेलने बहुत मुश्किल रहते हैं और भावाले के मजबूत कड़ी के ऊपर उन्होंने वार किया भावेश ने. नक्कीच नक्कीच मित्र म्हणून मूड बना दिया असा हा शॉट इथे मात्र पाहायला आपल्याला. फलंदाज भावेशच्या बॅटमध्ये काय जबरदस्त मात्र या ठिकाणी पावलांचा वापर केला. डान्सिंग ट्रॅक शॉट म्हटलं तर वावगट ठरणार नाही. अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता, अगदी मिडल केलं आणि मात्र या ठिकाणी परिणाम सुद्धा चांगला पाहायला मिळतोय सोनाली संघासाठी. आता मात्र ठिकाणी पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. फटका तर चांगला आहे, परंतु दिशा मात्र चुकीची निवडली फलंदाजाने, कारण चेंडू जाऊन पडतो या डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी धावफलक आता मात्र पुढे जाईल. बिनबाद. छोटी गेंद थी, हाफ ट्रैकर और उसको पुल कर दिया था. बल्ले के काफी ऊपर लगी थी, गेंद चली गई थी डिक्लेयर जोन में. 1 रन के लिए सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ बिना किसी नुकसान पर 8. स्वामी समर्थ सोनाले. पावर प्ले का खेल चलता हुआ अनंत केने गेंदबाजी करते हुए, हालांकि उनके गेंदबाजी में एक सिक्सर जरूर लगा है भावेश के बल्ले से. चांगली सुरुवात इथे मात्र पाहायला मिळते पहिल्याच ओव्हरमध्ये, कारण सतीश कुठेतरी मात्र ठिकाणी सिंगल डबलवर मात्र पटकण्याचा प्रयत्न करतो, तर भावेश अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा मात्र हुक केला आहे, परंतु दिशा चुकीची पाहायला मिळाली. पुन्हा एकदा चेंडू जाऊन पडतो या डिक्लेअर झोनच्या माध्यमातून. 1 धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे आपण जर पाहिलं तर या 2 संघामध्ये भरपूर स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर एकमेकांसमोर आपण सामने पाहिलेले आहेत आणि त्या सामन्यामध्ये कुठेतरी भाभार संघाचं मला वर्चस्व पाहायला मिळालं. परंतु ही संधी आहे सोनाली संघाला की तुम्ही पलटवार करू शकता या स्पर्धेच्या माध्यमातून. तशा प्रकारचा खेळ तुम्हाला मात्र या ठिकाणी करावा लागेल. यस, निश्चित रूप से इसी ग्राउंड पर जब ओमसाई हमने लोनाड़ा क्रिकेट एसोसिएशन का जो टूर्नामेंट हुआ था जिसमें जीत हुई थी जय बजरंग भावाली टीम की. अनंता इथे मात्र पुन्हा एकदा स्विच इट पलटी शॉट. का जबरदस्त देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि मात्र या ठिकाणी पाहूया पंतांच्या इशाऱ्याची आम्ही प्रतीक्षा करतोय. आमचे सत्यमजी दलवी आहेत त्या ठिकाणी. जो निर्णय असेल तो नक्कीच तुम्हाला मात्र ऐकून दिला जाईल. पाहूया सिंगल धाव मिळते की 4 धावा मिळतील. भरपूर काही दडलं या गोष्टीमध्ये, कारण आपण तो व्हाईट कलरचा जो झेंडा आहे त्याच्या जर डाव्या बाजूला जर चेंडू गेला असेल तर मात्र 1च धाव असेल आणि उजव्या बाजूला जर चेंडू त्याला स्पर्श झाला असेल तर मात्र 4 धावा तुम्हाला नक्कीच इथे दिल्या जाऊ शकतील. तर आपण या ठिकाणी रिप्लाय पाहू शकतोय. तर आपण रिप्ले मध्ये पाहिल्यानंतर इथे मात्र या ठिकाणी स्पष्ट होतं की या 4 धावा आहेत. यस, आता मात्र गोकुल पाटील सर मात्र या ठिकाणी चौकाराचा इशारा करत असताना पाहायचं आहे मित्रांनो, जे आपण 2 झेंडे पाहतोय. ऑन साईडला भगव्या रंगाचा झेंडा आहे आणि आपण जर ऑफ साईडला पाहिलं तर एक व्हाईट कलरचा झेंडा आहे. जे बांबू आहेत त्या बांबूला जर चेंडू स्पर्श झाला तर तुम्हाला मात्र चौकार पाहायला मिळू शकेल आणि जर बांबूच्या त्या बाजूला जर चेंडू जाऊन पडला तर मात्र तुम्हाला डिक्लेअर धाव दिली जाईल. तर या गोष्टीची तुम्ही नक्कीच या ठिकाणी नोंद करून घ्यायची आहे. जे पॉवर लाईन पाहतोय मैदानाच्या आतमध्ये
त्या पॉवर लाईनला जर चेंडू जर डायरेक्ट लागून जर चेंडू मात्र सीमेच्या पलीकडे जाऊन पडला तर षटकार आहे. पॉवर लाईनला चेंडू स्पर्श करून जर मैदानाच्या साईडने जर निघून गेला तर चौकार आहे. आणि जर पॉवर लाईनला जर तुम्ही जर एखाद्या क्षेत्रक्षणी जर चेंडू स्पर्श होत असेल आणि झेल पकडला तर मात्र फलंदाज बाद घोषित केला जाईल. तर सर्व गोष्टींची नक्की त्या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या इथे पाहू शकता 13 धाबा धावफलकावर. चांगली सुरुवात एक पॉझिटिव्ह सोच इथे मात्र पाहायला मिळते ते म्हणजे स्वामी समर्थ सोनाले संघाची. यस योगेश पाटिल, एंड ऑफ द फर्स्ट ओवर एक अच्छा टोटल हम कहेंगे। सतीश और भावेश ने अच्छी शुरुआत दी सोनाली टीम को, जिस पर एक चौका और एक सिक्सर के मदद के साथ भावेश 4 गेंदों पर 11 पर नटआउट बल्लेबाजी करते। जो टीम की मजबूत कड़ी थी अनंता के ने, उनके ऊपर उन्होंने अच्छा मोर्चा खोला है। 13 रन खर्च किया अनंत ने पावर प्ले के खेल में। दुसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात करेल गोलंदाज राहुल. राहुलने मला खूपच प्रभावित केला आहे या हंगामाचा आपण जर विचार केला तर. इथे मात्र काय जबरदस्त वेगवान चेंडू इथे मात्र पाहायला आपल्याला. अगदी फलंदाजाला स्पर्श करून चेंडू मात्र एष्टांच्या पाठीमागे गेले आणि मात्र काय जबरदस्त एष्टांच्या पाठीमागे कार्य पाहायला मिळतोय तुषार केने. प्रथमतःच मला हे कार्य तुषार केनेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अतिशय चांगल्या प्रकारे मात्र त्यांनी चेंडूला कलेक्ट केलं. डॉट चेंडूने आपल्या षटकाला मात्र या ठिकाणी सुरुवात करतोय गोलंदाज राहुल. पावलांचा वापर केला, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूने बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क झाला नाही. कारण चेंडूची आपण जर लाईन पाहिली तर उजव्या यष्टीच्या पलीकडे आपल्या पाहायला मिळाले आणि त्याच अनुषंगाने मात्र पंच दिनेश नाईक सरांनी मात्र या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलं वाईटच्या स्वरूपात. अतिरिक्त धावसंख्या मात्र 1 ने पुढे जात असताना 14 धावा. यस, कदमों का इस्तेमाल किया था और बचने की कोशिश की थी गेंदबाज राहुल ने, ऑफ स्टंप के अधिक बार वाइड करते हुए दिनेश नाइक। अगली गेंद राहुल की और दी विकेट, फिर से कदमों का इस्तेमाल, हवा में खिला है, खिलाड़ी मौजूद और स्पेलिंग की दिशा पर बढ़िया कैच। पहला विकेट का पतन होता हुआ सतीश के रूप में। सुंदर संगीत आपल्यापर्यंत या ठिकाणी डीजेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतंय. खूपच छान पैकी मात्र सूरजने हा झेल मात्र या ठिकाणी टिपला आहे. पहिला धक्का लागतो या ठिकाणी स्वामी समर्थ सोनाली संघाला. सतीश बाद होण्यापूर्वी पाहू शकता आपण या ठिकाणी आपल्या संघाला जास्त मोठं तो योगदान देऊ शकला नाही. फक्त 2 धाब्यांचे योगदान दिले, 4 चेंडू त्याने पेस केले आणि यानंतर पुढील नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या कॅप्टननी सज्ज राहायचं आहे. एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाचा कॅप्टन आणि साई स्पोर्ट किरवली संघाचा कॅप्टन. बिग मॅच, बिग बॅटल पाहायला मिळू शकेल या सामन्यानंतर. राहुल पुन्हा एकदा इथे मात्र सरळ बॅटने लॉप करतो. चेंडू मात्र जमिनीच्या साईने जमिनीला गुदगुल्या करत मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला आहे लॉंगॉनच्या दिशेने. जोगेंद्र आहेत कॅप्टन त्या ठिकाणी. थोडीशी खंबलिंग झाली होती परंतु रिकव्हरी खूपच छानपैकी पाहायला मिळाली. एकच धाब्यावर इथे मात्र संतुष्ट आहेत फलंदाज भावेश आणि नवीन फलंदाज आता मात्र या ठिकाणी खेळपट्टीवर आपल्या पाहायला मिळतोय सागर वनगा, ज्याने या हंगामामध्ये आतापर्यंत 2 अर्धशतकी इनिंग्स या स्पर्धेच्या माध्यमातून नव्हे तर या असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. यस, दूसरे ओवर में कहीं ना कहीं रनों पर काफी अंकुश लगाया राहुल ने और दी विकेट, छोटी गेंद पुल कर दिया मिड विकेट के ऊपर से, देखना गेंद मैदान के बाहर 6 रनों के लिए। किती फॉर्म मध्ये आहे हा फलंदाज त्याचं आपल्याला प्रत्यक्ष उदाहरण इथे मात्र पाहायला मिळतोय. आल्या पहिल्या चेंडूचा मात्र तो सामना करत होता आणि पहिल्या चेंडूवर पुलच्या अंदाजामध्ये मात्र या ठिकाणी 6 धाबांसाठी आपल्याला षटकार पाहायला मिळाला. डिप स्क्वेअरकडे मात्र निखिल होते परंतु मात्र पाहतच राहिले. माफ करा, जोगेंद्र होते, निखिल आहेत लॉंगॉनच्या दिशेने आणि मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारे 6 धाबा इथे मात्र जोडल्या. आपलं वैयक्तिक खातं होतं मात्र षटकाराने त्यांनी मात्र या ठिकाणी उघडलं आणि इथे मात्र थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूच्या मिड पर मात्र पोहोचला नाही फलंदाज आणि त्याच कारणाने आपल्याला डॉट चेंडूची फेकी इथे मात्र पाहायला मिळते. कहीं भी फुटवर्क साथ नहीं देता हुआ बैट्समैन सागर का, रुका हुआ स्कोर 21 रन। सतीश आउट होने के बाद स्वामी समर्थ स्पोर्ट सोनाले। राहुल की अगली गेंद सागर के लिए, आड़े बल्ले से मोड़ दिया, गेंद जा रही है मिड ऑन की दिशा पर, रनआउट का मौका, लेकिन तेज कदमों के साथ
एक रन पूरा करते हुए सागर। 2 ओवरों की समाप्ति के बाद 22 रन सतीश जो आउट होने के बाद 4 गेंदों का सामना किया था, केवल 2 रन बनाए थे अपनी टीम के लिए। भावेश और सागर एक अच्छी पारी खेलते हुए सोनाली टीम के लिए। तर पहिल्या षटकाच्या तुलनेनुसार आपण जर पाहिलं तर हा षटक चांगला आपल्याला पाहायला मिळालं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केले होते अनंता केनेने, आणि या ओव्हरमध्ये राहुलने मात्र आपल्या स्पेलमध्ये 9 धावा त्यांनी खर्च केल्या. अजून 2 षटकाचा खेळ आपण पाहणार आहोत. दोन्ही संघाच्या कॅप्टनला यापुढे होणारा जे सामना आहे त्या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण सरपंच टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. साई स्पोर्ट किरवली संघाचा कॅप्टन आणि एमडी स्पोर्ट अमनेवाडा संघाचा कॅप्टन एका बाजूला पाहू शकतो आपण. एमडी यांचा संघ तर दुसऱ्या दिशेने आपण जर पाहिलं तर साई शेठ बजागे यांचा हा संघ आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळू शकेल. देखिए जो भी दर्शक इस वक्त मैच को एनालाइज कर रहे, मैं आदित्य यादव और ऑर्गेनाइजिंग कमेटी की तरफ से निवेदन करता हूं आपको, महाराष्ट्र गवर्नमेंट की जो कोविड-19 की जो गाइडलाइंस है उसका आपको ध्यान में रखना है, मास्क आपको यूज करना है और सोशल डिस्टेंस को आपको फॉलो करना है. हो नक्कीच या सर्वच नियमांचं तुम्हाला मात्र पालन करावं लागेल, आणि जास्तीत जास्त तुम्ही नक्कीच ही स्पर्धा ऑनलाईनच्या माध्यमातून पाहावा, युट्यूबच्या माध्यमातून. इथे मात्र तिसऱ्या षटकात सुरुवात केली आहे विकेश मुकादमने. जबरदस्त चेंडूची लेंथ पाहायला मिळाली, चांगला फटका आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मिडॉनला मात्र क्षेत्ररक्षक सज्ज होते आणि मात्र चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळते. घ्या विकेश मुकादमचा आपण जर विचार केला तर एक त्याची खासियत आहे की तो मात्र व्हेरिएशन नेहमीच करत असतो. या प्रत्येक चेंडू मात्र वेगवेगळ्या प्रकारे तो हाताळत असतो. या आणि हा चेंडू जर पाहिला तर भरपूर वेगाने हाताळला होता. आता मात्र सामना करेल भावेशच्या माध्यमातून आपण एक षटकार एक चौकार इथे मात्र अनुभवला, आणि इथे मात्र पहा थोडसा वेगाने पटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी चेंडू आणि बॅटमध्ये मात्र हवी ती टायमिंग आपण पाहायला मिळाली नाही. जोपर्यंत या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक जाऊन चेंडू उचलतोय तत्पुरती मात्र एक धाव इथे मात्र सहजपणे पूर्ण केली. बल्ले के काफी अंदर गेंद लगी थी, जब तक शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा पर जाती भी 1 रन पूरा करने का समय था बैट्समैन सागर के पास. सिंगल के साथ स्कोर भावेश के पास स्कोर आगे बढ़ता हुआ 24. देखिए अनंता केने के बाद कहीं ना कहीं गेंदबाजी में वापसी की, विकेश ने अच्छी शुरुआत दी और नंबर 3 में भावाली टीम के लिए. मोटा सिरा सवाल पूछा वहां पर और आउट होते हुए बैट्समैन. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला, आणि मात्र बाटला स्पर्श केल्यानंतर मात्र यष्टीरक्षकाच्या माध्यमातून पाहिलं तर अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी झेल समाप्त केला आहे. तुषार केनेचं मात्र चांगलं कार्य या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आपण जर ओम साई आमने क्रिकेट असोसिएशन जर पाहिलं तर मात्र ओम साई सोमेश समर्थ सोनाली संघाचं भरपूर नाव मोठं आहे कागदावर, परंतु ज्याप्रमाणे त्याचं कार्य होणं गरजेचं आहे तशा प्रकारचं कार्य आपल्याला या असोसिएशनच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळालं नाही. देखिए माननीय श्री लोनाड़ के उद्योगपति माननीय श्री राम घरत साहब से निवेदन, आपको वीआईपी मंच पर आना और मंच की शोभा बढ़ाना है. नवीन फलंदाज महेश पाटील इथे मात्र सरळ पाटील लॉप करतोय, परंतु लॉंगॉनला खेळाडू सज्ज आहेत. अनंता चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. काय जबरदस्त युनिटी टीम वर्क इथे मात्र आपण पाहतोय जय बजरंग स्पोर्ट भाबाली संघाची, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये पाहिलं तर कुठेतरी अनंता मागणं ठरला होता, परंतु ते मात्र खचून गेले नाही, आणि त्यानंतर मात्र एक कमबॅक केलं राहुलने, आणि त्यानंतर पाहतो की त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून इथे मात्र विकेश मुकादम काय जबरदस्त आपला स्पेल मात्र हाताळतोय आपल्या संघासाठी. थोडेसे बॅकफुटला गेले, वजन ट्रान्सपोर्ट केलं, ऑन साईडला उडवलाय, आणि इथे मात्र या ठिकाणी मिडविकेटला मात्र झेल ड्रॉप होताना आपण पाहिलं, परंतु प्रयत्न खूपच छान पैकी आपल्याला पाहायला मिळाला जोगेंद्रच्या माध्यमातून. परंतु काय मैदानाच्या आतमध्ये आपण दृश्य पाहतोय थोडस नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळाला, आणि पाहता पाहता मात्र या ठिकाणी फलंदाजांनी तब्बल 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. देखिए योगेश पाटिल बैकफुट पर चले गए थे बैट्समैन और अपने शरीर और वजन को ट्रांसफर ठीक से कर नहीं पाए थे, और गेंद चली गई थी मिड विकेट की दिशा पर. 2 खिलाड़ी कैच के लिए गए थे और आखिरकार यदि कि रिप्ले में बताया जा रहा किस तरह से शॉट्स को खेला था बैट्समैन ने. गेंद अब जगह पिक्चर में आती हुई, खिलाड़ी आते हुए
और ये देखिए आसान सा कैच छुट्टा हुआ मिड विकेट की दिशा पर डीप में। एलिवेशन नहीं बना, गेंद जारी कारपेट के सारे शॉट मिड विकेट की दिशा पर दूर से खिलाड़ी आते हुए, लेकिन एक रन पूरा करते हुए बॅट्समन। तर चांगल्या षटकाची समाप्ती इथे मात्र पाहायला मिळाली, कारण एक विकेट सुद्धा मात्र या ठिकाणी विकेश मुकादमने प्राप्त केला आणि आपल्या स्पेलमध्ये फक्त आणि फक्त 6 धाबा खर्च केल्या. म्हणजे आपण जो धाबांचा आलेख पाहतो ना आदित्य, तर थोडंसं आपल्याला खाली पाहायला मिळाला, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 13 धाबा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 धाबा आणि या तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर फक्त 6 धाबा. म्हणजे असं वाटत आहे मात्र फलंदाजीने हा आलेख वाढवणं गरजेचं होतं, परंतु त्या उलट इथे मात्र आपल्याला हा धावफलक पाहायला मिळतोय. 3 षटकाची समाप्ती एकूण सांगितलं संख्या आपण जर पाहिली तर 28 धाबा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. देखिए योगेश, 3 ओवर की समाप्ति के बाद 28 टोटल तो हम अच्छा नहीं कहेंगे, लेकिन जब आखिरी ओवर में 10 और 15 से अधिक रन बनते हैं तो फिर फ्रंट लाइन्स में रन चेस करना बहुत मुश्किल भी हो सकता है भावाली टीम को। परंतु त्यासाठी आदित्य फलंदाजांना प्रयत्न करावा लागेल. तुम्हाला नक्कीच कृती मात्र 40 पर्यंत पाहायचं असेल तर मात्र या ठिकाणी भावेश आणि महेशला मात्र चांगली फलंदाजी या शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र करावी लागेल. आणि हा प्रयत्न सोपं सुद्धा नसतील, कारण गोलंदाज आता मात्र सज्ज झाला आहे योगेश, ज्याने भरपूर चांगली स्पर्धेमध्ये पाहतो की या परिसरामध्ये चांगले षटकाची मात्र त्यांनी फेकी केलेली आहे. चांगला अनुभव आहे, चांगला नॉलेज आहे, त्याच्याकडे चांगली तकनीक आहे. परंतु क्रिकेटचा भाग आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल याची आपण प्रचिती मात्र देऊ शकत नाही. परंतु नक्कीच आपण जर उल्लेख केला तर महेश असेल, भापेश असेल, दोघांकडे क्षमता आहे, कारण भापेश सलामीला आला आहे आणि आतापर्यंत त्याच्या बॅटमध्ये आपण जर पाहिलं 16 धावांवर नाबाच्या रूपाने केलतोय. महेशने एका चेंडूचा सामना केलाय, त्याच्या बॅटमध्ये आपल्याला 1 धाव पाहायला मिळाली. थोडंसं वेल कमी घ्या भावाली संघ प्लीज. 5 क्षेत्रक्षण तुम्ही मात्र या ठिकाणी लावू शकता, परंतु त्यासाठी वेल तुम्ही कमी घ्या. योगेश इथे मात्र राऊंड द विकेटने आले आणि मात्र काय जबरदस्त स्वागत केलं आहे या ठिकाणी भावेशने, फेकून दिला आहे पाकड स्क्वेअरच्या दिशेने हा गगनभेदी षटकार. क्या शॉट खेला था, राइट आर्म राउंड ही विकेट चले गए थे योगेश। छोटी गेंद थी, पुल और पावरफुल और डिलाइटफुल गेंद को खेल दिया था मैदान के बाहर, दूर कई 6 रनों के लिए। भवेश, देखिए योगेश पटेल अब दीवार बन के खड़े सोनाली टीम की तरफ से भवाले के सामने। हो नक्कीच नक्कीच मित्र, एवढंच म्हणेन की कुठेतरी आदित्य वन मॅन आर्मीचा रोल इथे मात्र अदा करतो या भावेश हरड. अखूट टप्प्याची लेंथ इथे मात्र होती, काय जबरदस्त पिक केली आणि ज्यावेळी टायमिंग झालं चेंडूने बॅटमध्ये त्यावेळी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचा स्वीट व्हॉइस आपल्याला ऐकायला मिळाली. म्हणजे किती चांगल्या प्रकारे मात्र मिडल केलं होतं या चेंडूला. धावसंख्या पाहू शकता आपण पुढे जात असताना 30+ धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र थोडंसं प्रेशर पाहायला मिळतोय, कारण पल्ले चेंडूवर षटकार आल्यानंतर थोडंसं दडपण जाणवलं गोलंदाज योगेशला. आणि त्यानंतर आपण पाहतो की जी लेंथ आहे, लाईन आहे ती मात्र चुकीची आपण पाहिली आणि उजव्याच्या भरपूर बाहेर आपल्याला या चेंडूची फेकी पाहायला मिळते. पण त्यांचा वाईटचा इशारा आपण तर धावसंख्येत भर पाहायला मिळते. इथे मात्र मिनी हेलिकॉप्टर फटका इथे मात्र पाहायला मिळतोय, परंतु गॅप शोधू शकले नाही, कारण एक्स्ट्रा कव्हरला मात्र खेळाडू सज्ज आहेत. फेकी चांगली झाली, परंतु या ठिकाणी पहा गोलंदाजाने जी चूक केली तीच मात्र चूक एसटी रक्षकांना पाहायला मिळाली. म्हणजे ज्या चेंडूवर 1 धाव होती तिथे मात्र 3 धावा आपल्याला पाहायला मिळाला. आणि मित्रांनो, प्रत्येक धावी फार महत्वाची आहे, कारण तुम्ही रद्दी क्रिकेटची स्पर्धा खेळत आहात. ज्यावेळी तुम्ही चेसिंग कराल त्यावेळी कदाचित फ्लड लाईट्स ऑन होऊ शकतील आणि ज्यावेळी तुम्ही धावाचा पाठला कराल तेव्हा ही प्रत्येक धाव तुम्हाला सांगून जाईल की किती महत्वाची आहे. आणि इथे मात्र शेवटच्या मोमेंटला भावाले संघाच्या माध्यमातून आपल्या चुका पाहायला मिळत आहेत. यस, इसीलिए तो योगेश पटेल, मैंने पहले ही कहा था कि इस ओवर में 10 और 15 से अधिक रन बनते तो फिर सेकंड इनिंग में काफी कड़ी परीक्षा रहेंगी जय बजरंग भवाली टीम की। स्कोर उछलता हुआ अब 38 की ओर पर 2 विकेटों के नुकसान पर एक अच्छे टोटल की तरफ बढ़ती हुई स्वामी समर्थ स्पोर्ट सोनाले। नक्कीच नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र हा संघ आपल्याला पाहायला मिळते, कारण अजूनही या डाबाचा जर विचार केला तर 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. ज्याप्रमाणे भावेश हरट फलंदाजी करतोय, इथे मात्र स्विंग अँड मेस कुठेतरी क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच अनुषंगाने पाहतो की चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क मात्र झाला नाही. पहिला डॉट चेंडू या ठिकाणी योगेश आपल्या स्पेलमध्ये हातलताना आपण पाहतोय. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा अजून एक चांगला चेंडूची पैकी पाहायला मिळतोय.
की योगेश सांगतोय की तुम्ही माझ्या षटकामध्ये मोठे फटके खेळू शकता, तर माझ्याकडे सुद्धा क्षमता आहे, मी कमबॅक करू शकतो या. आणि त्याच प्रकारचं कमबॅक इथे मात्र पाहायला मिळालं. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळतात आदित्य आपल्याला. पहली दो गेंदें काफी खराब थी, जहां पर कुल मिलाकर 10 रन बने थे। उसके बाद वापसी करते हुए योगेश राउंड दी विकेट ऑन साइड में खेल दिया, गेंद जारी मिड विकेट की दिशा पर, खिलाड़ी मौजूद एक ही एक्शन में गेंद को उठाते हुए डीप से थ्रो, लेकिन एक से ज्यादा कुछ भी नहीं। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 39 रन। दोस्तों इसके बाद मैच ऑफ द इवनिंग, क्लैश ऑफ टाइटन्स, एमडी स्पोर्ट्स आमने पड़ा बनाम साई स्पोर्ट्स खिरवली के बीच में। जबरदस्त इथे मात्र मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. भावाले विरुद्ध सोनाळे अशी ही मॅच मित्रांनो आपण अनुभवतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे मात्र ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, खूपच छान फटका महेश पाटीलच्या बॅटमध्ये पाहायला मिळतो. एका टप्प्याच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल झाला आहे बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार आणि पहिल्या डावाचा खेळ इथे मात्र समाप्त होत असताना भावाले संघाने माफ करा सोनाली संघाने 2 गडी गमावले. धावसंख्या पक्षी आपण 43 धावा धावफलकावर. आणि ही मॅच हा सामना जिंकण्यासाठी या जय बजरंग स्पोर्ट भावाले या संघाला 44 धाब्यांची आवश्यकता आहे. पहले इनिंग की समाप्ति के बाद 2 विकेटों के नुकसान पर 43 रन स्वामी समर्थ स्पोर्ट सोनाले, और इस मैच को जीतने के लिए जय बजरंग भवाले के सामने 44 रनों की चुनौती रखी है। आइए दोस्तों हम अगले थोड़ी देर में टॉस की तरफ बढ़ने वाले, जहां पर एमडी स्पोर्ट आमने पड़ा बनाम साई स्पोर्ट्स खिरवली के बीच में। बहुत खूबसूरत टेलीकास्ट हम देख रहे जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट के माध्यम से। माननीय श्री बंधु पाटिल साहब से निवेदन, आपको वीआईपी मंच पर आना और मंच की शोभा बढ़ानी है। माननीय श्री बंधु पाटिल साहब तर नक्कीच मी एक विनंती करतो या आमने गावातील आणि आमने परिसरातील जे आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, प्रसिद्ध उद्योजक जर या ठिकाणी उपस्थित असतील तर विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे, कारण ही स्पर्धा आपली आहे आणि या स्पर्धेचा तुम्ही नक्कीच आनंद घेऊ शकता. सर्वांना निमंत्रण करतोय की आपण व्यासपीठावर या. आपलं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर आपण जाऊया आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याची नाणेफेक करत आहोत. संघ आहेत हॅलो हॅलो साई स्पोर्ट किरवली आणि एमडी स्पोर्ट आमनेपाडा अशी ही मॅच असेल. आणि सर्वप्रथम टॉस बॉक्स मध्ये मात्र सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक आदित्य जाधव. आणि ही नाणेफेकी करण्यासाठी मी या ठिकाणी मान्यवरांना इन्व्हाइट करतो. या हरिभक्त परायण सन्माननीय मधुकरजी पाटील आणि रामजी घरत या दोन मान्यवरांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे, कारण तुमच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी आपण हमारे दोनों भी मान्यवर हमसे जुड़ते हुए टॉस बॉक्स में। आइए दोस्तों अगले टॉस की तरफ हम बढ़ रहे। मैच ऑफ द इवनिंग, मैच ऑफ द विवेक इंटरप्राइजेस कप 2021। देखिए मैं सिक्के के बारे में आपको बताता चलूँ। एक तरफ
विवेक इंटरप्राइजेस का लोगो है, जहां पर सुनील फुलोरे साहब है, और एक तरफ आज जिनका जन्मदिन है माननीय श्री सुरेंद्र दलवी साहब। मैं मेरे मान्यवर से निवेदन करता हूं आपकी शुभ हाथों से टॉस करना दोनों भी टीमों के बीच में। एक तरफ है एमडी स्पोर्ट्स के कैप्टन और एक तरफ साई स्पोर्ट्स किरौली के कैप्टन। कॉलिंग तो पर साई स्पोर्ट्स किरौली का सुरेंद्र दलवी, लेकिन आया है विवेक इंटरप्राइजेस। टॉस को जीता है एमडी स्पोर्ट्स सामनेवाड़ा के कैप्टन है। मैं राम गरत साहब से निवेदन करता हूं जो टॉस विनिंग के लिए जो ट्रॉफी है माननीय श्री योगेश केने की तरफ से, वो आपके शुभ हाथों से एमडी स्पोर्ट्स के कैप्टन को देना है। दोनों भी मान्यवर से निवेदन करता हूं आपको वीआईपी मंच पर जाना और मंच की शोभा बढ़ानी है। देखिए समय बहुत कम है हमारे पास, हम सीधा ग्राउंड की तरफ बढ़ रहे हैं जहां पर मेरे दोस्त अजय गरत और योगेश पाटिल तैयार होते हुए। टॉस जिंकलाय आपण डिसिजन कळवायचं आहे, पेंडिंग आहे, इट्स ओके। धन्यवाद आदित्य जाधव। तर पुढची मॅच मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल साई स्पोर्ट किरवली विरुद्ध एमडी स्पोर्ट आमनेपाडा असा हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। परंतु तत्पुरती ही मॅच आपण पाहणार आहोत। काय जबरदस्त मात्र डेट ओव्हरमध्ये आज आपल्याला फलंदाजी पाहायला मिळाली, अर्थात भावेश आणि महेशच्या माध्यमातून, आणि मात्र आपण पाहिलं 43 धावा इथे मात्र जोडल्या आणि 44 धाब्यांची आवश्यकता इथे मात्र असेल ते म्हणजे जय बजरंग स्पोर्ट भावाले एस संघाला। आणि एमडी स्पोर्ट आमनेपाडा वन द टॉस इलेक्टेड फील्ड फर्स्ट अगेन्स्ट साई स्पोर्ट किरवली। आइए दोस्तों लौट चलते हैं अब माउली स्पोर्ट्स हमने ऑर्गेनाइज विवेक इंटरप्राइजेस कप 2021 की दुनिया में पहली इनिंग की समाप्ति के बाद 4 ओवर में 43 रन बनाए 2 विकेटों के नुकसान पर 4 ओवर में जीतने के लिए जय बजरंग भवाले टीम के सामने 44 रनों का लक्ष्य रखा है स्वामी समर्थ स्पोर्ट्स सोनाले ने। देखिए अब इस मैच में हम इलेक्ट्रॉनिक्स बेल्स भी देख सकते हैं। हमने लोनाड़ परिसर में आजकल बहुत कुछ बदलाव हम देख रहे हैं अजय गरत। जी बिल्कुल, और खास तौर पर इसी टूर्नामेंट में काफ़ी कुछ नया हमें देखने को मिल रहा है। एक तो पहली बार डे नाइट टूर्नामेंट का आयोजन किया गया है माउली स्पोर्ट्स आमने टीम द्वारा विवेक एंटरप्राइजेस कप 2021। 44 का टारगेट, पहली गेंद ड्राइव कर दिया इनफील्ड के ऊपर से, खूबसूरत शॉट, गेंद पहले बाउंस पर बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। आहे आयोजकांच्या माध्यमातून आतापर्यंत तुम्ही ओमसाई आमले लोणाड क्रिकेट असोसिएशन मध्ये जे संघ तुमचे खेळवलेले आहेत, जे खेळाडू खेळवलेले आहेत, तेच खेळाडू तुम्ही खेळवायचे आहेत। एक और बेहतरीन स्ट्रोक, फुल टॉस गेंद पर इस बार योगेश के बल्ले से सिक्सर। उनके साथ निखिल है पारी की शुरुआत करने के लिए नॉन स्ट्राइकर से इन पर। विशाल ने गेंदबाजी की शुरुआत की है और पहली गेंद से शुरू हो गए हैं बैट्समैन योगेश। 2 गेंदों में 10 रन बना चुके हैं।
जैसा अजय गरत ऐसा लग रहा है कि टीम के कैप्टन ने उनको कुछ कान मंत्र दिया है कि आप आते ही अटैकिंग क्रिकेट खेलिए। जिस तरह से शुरुआत की, जब पर पहली गेंद पर चौका लगा था इनफील्ड के ऊपर से लॉन्ग ऑफ के बाहर पहले बाउंस पर 4 रन, उसके बाद कहीं ना कहीं हम विशाल की खराब गेंदबाजी फुल टॉस गेंद और मिड विकेट के ऊपर से भेज दिया था 6 रनों के लिए। हालांकि टारगेट बहुत अच्छा सेट किया गया है, 44 रन 4 ओवर्स में। मध्यम मध्यम रोशनी इस बार बॉलर की दिशा में खेला था, कैच नहीं कर पाए, पीछे फील्डर मौजूद हो, डायरेक्ट हिट लगता तो काम तमाम हो सकता था। देखिए मेन इंटरेंस गेट पर जो दर्शक है जो खड़े हैं, उसको आपको स्टैंड में आकर बैठ जाना है। जो भी दर्शक है इंटरेंस गेट पर, आपके लिए स्टैंड बना अवेलेबल है, चेयर्स आपके लिए अवेलेबल है। और महाराष्ट्र सरकार की जो कोविड-19 के लिए जो गाइडलाइन है उसका आपको पूरी तरह से ध्यान में रखना है। मास्क और सोशल डिस्टेंस का आपको पालन करना है। बहुत अच्छे टच में भारत के बैट्समैन योगेश हर गेंद को मिडल कर रहे हैं, लेकिन इस बार किनारा लगा है, विकेट कीपर के थोड़ी सी ऊपर से डिक्लेयर जोन में चली गई, बाल बाल बच गए बैट्समैन योगेश। सिंगल मिलता हुआ स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन बिना किसी नुकसान के, और यही रिक्वायर्ड रेट भी है 11 रन प्रति ओवर के हिसाब से 44 रन बनाने हैं 4 ओवर्स में मैच जीतने के लिए। थोड़ी देर में फ्लड लाइट्स भी ऑन हो जाएंगे, और फ्लड लाइट्स में बल्लेबाजी करना मुझे लगता है कि थोड़ा सा दिक्कत वाला काम रहेगा, क्योंकि ये जो खिलाड़ी है खासतौर पर ओम साई आमने लोनार क्रिकेट एसोसिएशन की जो टीमें हैं वो ज़्यादा फ्लड लाइट्स में खेलती नहीं है, तो एक नया अनुभव भी रहेगा सभी खिलाड़ियों के लिए। उतना आसान नहीं होगा मेरे ख्याल से बल्लेबाजी करना। यस, निश्चित रूप से दूधिया रोशनी में खेलने के लिए बहुत मुश्किल हो सकते हैं आने वाले मैचेस में। इस मर्तबा इनफील्ड के ऊपर से खेला, गेंद जारी है लॉन्ग ऑफ की दिशा पर, पहले बाउंस पर 4 रन। सीधे बैट से बहुत ही शानदार लॉफ्टेड ऑफ ड्राइव, पावर प्ले का फायदा उठाते हुए बल्लेबाज निखिल इसी तरह से पहली गेंद पर चौका लगाया था भारत के बैट्समैन योगेश ने, उन्होंने भी मिड ऑफ के ऊपर से लॉफ्ट कर दिया था गेंद को। तो बहुत ही बढ़िया शुरुआत की है जय बजरंग भावाले ए टीम के सलामी बल्लेबाजों ने, बहुत बड़ी टीम है और बड़ी शुरुआत। इस बार फिर से इनफील्ड के ऊपर से खेल दिया है, कवर पॉइंट के ऊपर से गेंद पीछे घूमती हुई जा रही है, सीमा रेखा के बाहर, एक और चौका। जय बजरंग भवाले ए टीम के लिए पहले ओवर के बाद स्कोर 19 रन बिना किसी नुकसान के। और सलामी बल्लेबाजों को आदित्य पता है कि फ्लड लाइट्स में खेलना थोड़ा मुश्किल हो सकता है, ये टारगेट बहुत डिफिकल्ट हो सकता है, इस वजह से इससे पहले कि फ्लड लाइट्स ऑन हो जाए मैच को एक तरफा करने की कोशिश। यस, पहले ओवर में पूरी तरह से मैच को एक तरफा कर दिया हम कह सकते हैं। हालांकि अभी भी 3 ओवर का खेल बचा और क्रिकेट में बहुत कुछ जान बची अभी भी इस मैच में। 19 रन जीतने के लिए अभी भी 25 रनों की जरूरत बची हुई 18 गेंदों पर। जो योगेश ने स्टार्ट दिया था उसके बाद निखिल जैसे ही क्रीज पर चले गए, उन्होंने बैक टू बैक 2 गेंदों पर 2 चौके लगाए अपनी टीम के लिए। दमदार शुरुआत है, धुआंधार शुरुआत है जय बजरंग भावाले ए टीम की। इस सीजन में बहुत ही ज़बरदस्त प्रदर्शन उनका। वैसे देखा जाए तो ओम साई आमनी लोनार क्रिकेट एसोसिएशन में नंबर 1 पर जय बजरंग भावाले टीम। देखिए साई स्पोर्ट्स किरवली के जो भी खिलाड़ी उसको पर्दे के बाहर से आना है। एक ओवर के बाद कुल मिलाकर 19 रन बिना किसी नुकसान पर। देखिए अजय गरज शुरुआत तो बहुत अच्छी दी योगेश और निखिल ने। वापसी अब यहाँ से गेंदबाजों को करनी होगी। नेवर लेकर गेंदबाज अनिकेत, शॉट ऑफ लेन हुक कर दिया, डिक्लेयर जोन है पीछे, और अब काम काफ़ी आसान हो गया है। पावर प्ले का भरपूर फ़ायदा उठाया, पावर प्ले में पावरफुल शुरुआत की दोनों भी सलामी बल्लेबाजों ने, पूरे नियंत्रण के साथ बल्लेबाजी करते हुए नजर आए। विकेट चटकाने होंगे, मुझे लगता है सोनाली टीम के पास अभी भी मौका तो है, अभी भी उनके पास कुछ रन्स है बचाने के लिए, लेकिन बहुत अच्छी बॉलिंग करनी होगी मैच को जीतने के लिए, विकेटें चटकानी होंगी और किफ़ायती गेंदबाजी भी करनी होगी। यहाँ से अब गुच्छों में विकेटें लेनी होंगी इस मैच को अगर सोनाली टीम को जीतना है तो। देखिए समय के मामले में कोऑपरेट करे अंपायर, आपको भी स्ट्रिक्ट रहना है। दूसरे ओवर के लिए गेंदबाज अनिकेत, जहां पर पहली गेंद पर डिक्लेयर के रूप में 1 रन बना था।
और इस बार काफ़ी तेज़ गेंद थी, फुल टॉस थी, हालांकि फ़ायदा नहीं उठा पाए, लेकिन अतिरिक्त रन मिलता हुआ वाइड गेंद है। विकेट कीपर की तारीफ करनी होगी, अच्छी तरह से गैदर किया था उन्होंने गेंद को, लेकिन अतिरिक्त रन खर्च करते हुए वहाँ पर गेंदबाज अनिकेत। अब ज़्यादा रन्स बचाने के लिए है नहीं, इस तरह से फिजूल के रन्स खर्च नहीं किए जा सकते हैं। स्कोर 21। ये बेहतर लाइन है और बेहतर लेंथ भी थी, इस बार ऑफ स्टंप के बाहर रखा और बीट किया बैट्समैन को। यस, ऑफ स्टंप के हल्की सी बाहर गेंद को रखा था, छोटी गेंद थी, पुल करने की कोशिश की थी, लेकिन गेंद के लेंथ को पिक नहीं किया था बैट्समैन ने और गेंद चली गई थी विकेट कीपर के पास। रुका हुआ स्कोर 21 रन बिना किसी नुकसान पर। अभी भी 23 रनों की जरूरत बची हुई गेंदों पर जीतने के लिए, और अभी भी 16 गेंदें शेष है। इस बार फुल टॉस है, रफ्तार में बीट किया वहां पर बैट्समैन को। कमजोर गेंद जरूर थी लेकिन फायदा नहीं उठा पाए। लेग बाय का केवल इशारा आता हुआ, यानी कि 1 रन लेग बाय के जरिए स्कोर आगे बढ़ता हुआ जय बजरंग भावाले ए टीम का 22 पर पहुंच चुका है। विकेटों को निशाना बनाने की कोशिश की थी, लेकिन गेंद शरीर को लगती हुई और अंपायर दिनेश नाइक का इशारा था हुआ लेग बाय का एक्स्ट्रा के मदद के साथ स्कोर आगे सरकता हुआ जय बजरंग भावाले का 22 की योग पर। इसके बाद एक और बड़ा मुकाबला एमडी स्पोर्ट्स और साई स्पोर्ट्स के बीच में। इस बार बॉलर की दिशा में थोड़ा धीमा डाला था इस बार, हालांकि लेंथ के लिए कहीं ना कहीं संघर्ष कर रहे हैं बॉलर भी। फुल टॉस गेंदें ज़्यादा कर रहे हैं, लेकिन बल्लेबाज भी इस ओवर में ज़्यादा लाभ नहीं उठा पा रहे हैं। और यहाँ से एक आध विकेट चटकाते हैं अनिकेत तो बहुत रोमांच पैदा हो सकता है खेल में। निश्चित रूप से फुल टॉस गेंद थी, लेकिन चेंज ऑफ पेस किया था, गति में परिवर्तन और दी विकेट अनिकेत। छोटी गेंद पुल कर दिया, गेंद जा रही है डीबिस को लेके दिशा पर, पहले बाउंस पर वेकेंट एरिया में 6 रन। हुई बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिल रही है। तीसरा चौका उनके बैट से निकला है। बहुत ही दमदार बैटिंग करते हुए निखिल अपने टीम के लिए बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल करते ही है, लेकिन उनके पास अच्छे अच्छे शॉट्स भी है। स्क्योर ऑफ द विकेट भी काफ़ी स्ट्रांग है ऑफ साइड और ऑन साइड में। इस बार फोर्सिंग स्ट्रोक, गेंद हवा में है, वाइडिश डिप मिड विकेट पर खिलाड़ी है, लेकिन ओ शायद उनको गेंद दिखी नहीं और गेंद बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन और। देखिए 2 ओवर की समाप्ति के बाद इस चौके के मदद के साथ स्कोर उछलता हुआ 30 रन। हमारे बीच में जिन्होंने इस कप के लिए मैन ऑफ द मैच के लिए स्वीट बॉक्स स्पॉन्सर किया, माननीय श्री पांडुरंग टेकड़ीकर साहब का आगमन हो चुका है। आपका दिल के गहराई से हम आभार व्यक्त करते। मावली स्पोर्ट्स हमने ऑर्गेनाइज विवेक इंटरप्राइजेस कप 2021 में निश्चितच एखादी स्पर्धा आयोजित करायची म्हटलं की स्पॉन्सर्स फार महत्त्वाचे असतात आणि या स्पर्धेसाठी जे दाते आम्हाला लाभलेले आहेत तर त्या सर्वांचे आम्ही माऊली स्पोर्ट्स आमणी संघाच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय। एमडी स्पोर्ट्स आमणेपाडा संघाच्या खेळाडूंना विनंती आहे आपण व्यासपीठाकडे यायचं आहे। सामना सुरू होतो तेव्हा मात्र सर्वच खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश अगदी आमच्या व्यासपीठासमोरून करायचा आहे। रेषा आखण्यात आलेल्या आहेत, तेथूनच तुम्ही प्रवेश करायचा आहे। धावसंख्या झाली 30 धावा, 30 रन्स ऑन द बोर्ड। विजयासाठी फक्त 14 धावांची आवश्यकता आहे। उर्वरित 12 चेंडूंमध्ये जय बजरंग भावाळे ए संघाला, जय बजरंग भावाळे ए आणि स्वामी समर्थ सोनाळे या 2 संघांदरम्यान या स्पर्धेचा दुसरा सामना, उद्घाटनीय सामना आपण पाहिला होता। आई खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाळे आणि जय मल्हार किरवली या 2 संघांदरम्यान रोमांचक लढत आपल्याला पाहायला मिळाली होती। ही लढत कुठेतरी थोडीशी एकतर्फी चालू आहे, कारण 12 चेंडूंमध्ये फक्त 14 धावा बनवायच्या आहेत आणि एकही गडी बाद झालेला नाही। पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा अनिकेतनं खर्च केल्या। आता आलाय भावेश। भावेशचा पहिला बॉल खोलवर टप्प्याचा अक्षरशः खोदून काढलाय। बॉटमहँडचा चांगला वापर, डीप स्कोरिश मिड विकेटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते। तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली जाते। दोन्ही फलंदाज खूप चांगली बॅटिंग करतायत, चांगलं नियंत्रण त्यांचं पाहायला मिळत आहे आणि अधूनमधून त्यांनी मोठमोठे फटके देखील खेळलेले आहेत। आकर्षक आक्रमक फटकेबाजी त्यांनी केली आहे। देखिए मेन एंट्री के गेट पर जो भी दर्शक है उनको वहां से हट जाना। हमारे प्रमुख अतिथि वहां से
आ रहे हैं, आपके लिए स्टैंड बनाया है, आपको स्टैंड में आकर बैठ जाना और साथ ही साथ मास्क और सोशल डिस्टेंस का पालन करना है। फुल टॉस गेंद इनफील्ड के ऊपर से खेला, गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर पर और एक आसान सा कैच छूटा हुआ जीवन दान मिलता हुआ बैट्समैन को और इस बीच एक रन पूरा करते हुए। देखिए अगले मैच में माननीय श्री मदन दत्तू यादव फैम टीम एमडी स्पोर्ट्स ने टॉस जीत कर पहले गेंदबाजी का फैसला किया है साई स्पोर्ट्स खिरवली के सामने। देखिए एक मौका था अजय गरत विकेट लेने का, लेकिन एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी के हाथों से कैच छुट्टा हुआ। संधी आल्या की त्यांना त्या स्वीकाराव्या लागतील। यावेळेस मात्र पहा आता कुठेतरी आत्मविश्वासाचं खच्चीकरण झालंय गोलंदाज भावेशच्या असं वाटतंय। जेल सुटल्यानंतर हा दिशाहीन चेंडू त्यांनी टाकलाय। धावसंख्या 1 ने पुढे सरसावते। 33 रन्स ऑन द बोर्ड, 33 धावा धावफलकावर। 10 चेंडू शिल्लक आहेत। विजयासाठी फक्त 11 धावांची आवश्यकता। ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असलेली ही स्पर्धा तुम्ही अनुभवतायत। विवेक एंटरप्राइजेस कप 2021 सुरेख बॉल यॉर्कर लेंथ होता, बुंदा मारला, मात्र त्याला देखील डिगआउट केलंय। डिक्लेअर झोनमध्ये बॉल जातोय एका धावेसाठी। सिंगल डबलने देखील काम होऊ शकतो। फलंदाजांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे, परंतु ते आक्रमकच खेळण्याचा प्रयत्न करतायत। लवकरात लवकर सामना संपवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। शेवटच्या षटकामध्ये मॅच घेऊन जायची नाही हा त्यांचा निर्धार दिसतोय। निश्चित रूप से घंटों का काम अब मिनटों में करने की कोशिश में बैट्समैन निखिल और योगेश। पूरी लंबाई की गेंद बीट वे बैट्समैन 22 का इशारा था, वाइक रन। अगदी बरोबर। खोलवर टप्प्याचा बॉल होता आणि सुरेख बॉल होता। लाईन खूप चांगली होती। उजव्या यष्टीच्या बाहेर फलंदाजाला बीट केलं, परंतु विकेट किपर देखील बीट झाला आणि डिक्लेअरच्या रूपात एक धाव आली आहे। 8 चेंडू शिल्लक आहेत, 9 धावांची गरज। यावेळेस लेट कट करण्याचा प्रयत्न, आणखी एक चांगला बॉल, जबरदस्त गोलंदाजी करतोय गोलंदाज भावेश। आता मात्र सामन्यामध्ये रंगत निर्माण होते। 7 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आहे। धावसंख्या स्थिरावली 35 या आकड्यावर। चांगली सुरुवात जरूर केली सलामीवीरांनी, मात्र या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय भावेश। हा बॉल पायांचा वेध घेतलाय आणि अगदी कात्रीत पकडलाय फलंदाजाला। लेग बिफोर विकेट। देखील बाद झालाय। दमदार बॅटिंग करत होता, 4 चौकार त्याच्या बॅटमधून आले, परंतु त्याला पूर्णपणे बांधून आणि जखडून ठेवलं होतं या षटकामध्ये गोलंदाज भावेशनं। सरती शेवटी त्याला यश देखील मिळालंय। 3 षटकांची समाप्ती झाली। धावसंख्या आपण पाहतोय 1 बाद 35। 6 चेंडू शिल्लक आहेत। भावाळी संघाला विजयासाठी या 6 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 9 धावा। या स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिकाच्या ज्या आकर्षक ट्रॉफीज आहेत त्या मला लाभलेल्या आहेत। माननीय श्री सुनील अंकुश फुलोरे साहेबांच्या माध्यमातून माजी सरपंच आमणे, तसेच प्रथम पारितोषिकाची जी रोख रक्कम आहे ती देखील त्यांच्याच माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यांचे विशेष आभार आम्ही निश्चितच व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। खूप मोठं योगदान आहे त्यांचं या स्पर्धेसाठी। विवेक एंटरप्राइजेसचे ते सर्व आहेत आणि विवेक एंटरप्राइजेसच्या नावानेच ही स्पर्धा आपण खेळवत आहोत। द्वितीय पारितोषिक रोख रक्कम माननीय श्री जगन पाटील साहेबांच्या माध्यमातून लाभलेले आहे। सरपंच आहेत ग्रामपंचायत किरवली आणि इताडीचे। त्याचप्रमाणे दिलीप केणे साहेबांच्या माध्यमातून जे माजी सरपंच आमण्याचे, त्यांच्या माध्यमातून तृतीय पारितोषिक रोख रक्कम देण्यात आलेली आहे। चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत आमणेपाडाचे विद्यमान सरपंच संतोष जी काकडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। तर त्यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय। मॅन ऑफ द सिरीजसाठी LED TV आहे प्रसिद्ध उद्योजक खांडवळगाव विवेक शेठ पाटील यांच्या माध्यमातून, तर त्यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। तसेच माननीय श्री राम घरत साहेब जे व्यासपीठावर राम ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल देण्यात आलेली आहे। देखिए एक ओवर में जीतने के लिए अब 9 रनों की जरूरत। जो आखिरी गेंद पर जो विकेट मिला है निखिल का, काफी क्रूशल मोमेंट पर उन्होंने अपना विकेट फेंक दिया है। देखिए टीम मीटिंग जो हुई थी 3 ओवर के बाद, उसके बाद कहीं ना कहीं अब बातचीत खिलाड़ी के बीच में हुई। अजय गरत और अगली गेंद लेकर महेश ऑन साइड में खेल दिया है। गेंद जा रही है मिड विकेट के ऊपर से, सजनी चली गई साजन के घर। 6 रन। और इस तरह की अगर गेंदबाजी होती तो फिर अपने पैर पर कुराड़ी मारने के बराबर अजय गरत।
अगदी बरोबर, कमजोर बॉल टाकला, फलंदाजाला संधी मिळाली हात उघडण्याची आणि त्या संधीचं सोनं केलंय फलंदाज योगेशनं. योगेशच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा षटकार. अप्रतिम फलंदाजी करतो योगेश. अगदी पहिल्या बॉलपासून तो चेंडूवर तुटून पडलाय. पहिल्या 2 चेंडूंवर एक चौकारिक षटकार ठोकला होता डावाच्या सुरुवातीलाच आणि त्याने टोन सेट केला कुठेतरी विजयासाठी आणि आता विजयाच्या अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. जय बजरंग भावाळे ए संघ 20 धावांची आकर्षक खेळी आतापर्यंत साकारली आहे बॅट्समन योगेशनं. 5 चेंडू शिल्लक आहेत, विजयासाठी फक्त 3 धावांची गरज. राउंड विकेट, छोटी गेंद को छोड़ दिया ऊपर, देखना क्या इशारा था, वाइट। 5 गेंदें अब जीतने के लिए 2 रनों की जरूरत। मैच को लगभग छोड़ दिया इस तरह से लग रहा है जिस तरह के महेश गेंदबाजी करे लगी। पहली गेंद पर उनके ऊपर जो अटैक किया, उनका जो मानसिक दबाव अब उनके ऊपर बढ़ गया है। निश्चितच ते स्पष्टपणे आपल्याला पाहायला देखील मिळत आहे. षटकार लागल्यानंतर वाईट चेंडूची हाताळणी केली आहे. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. अकोटप्प्याचा बॉल यावेळेस मात्र चांगला वेग होता, त्या वेगात बीट केलंय फलंदाजाला. बाउन्स देखील चांगला पाहायला मिळाला आणि फलंदाज बाद झालाय की काय, ज्या पद्धतीनं तो निघाला. यस, क्वाट बिहाइंडच्या स्वरूपात योगेश बाद. कधी काय घडेल याचा नेम नाही. 4 चेंडू आणि 2 धावा असं समीकरण आहे. पारडं जरूर जड आहे भावाळे ए संघाचं, परंतु अशाच प्रकारे जर गोलंदाजी झाली, सातत्याने निर्धाव चेंडू टाकले गेले किंवा विकेट्स काढल्या गेल्यात, तर मात्र काही घडू शकतं आणि सोनाली संघ देखील जिंकू शकतो. निश्चित रूप से जब तक आखिरी गेंद नहीं डाली जाती तब तक हम कुछ भी नहीं कह सकते। मैच अभी भी बंद लिफाफे की तरफ आगे ढकलती हुई। बची हुई 4 गेंदें और जीतने के लिए 2 रनों की जरूरत। नए बैट्समैन जोगेंद्र आ चुके, जो टीम के कैप्टन है। नॉन स्ट्राइकर एंड पर अनंता केने, दोनों भी नए बैट्समैन है। पुश कर दिया ऊपर, गेंद जारी है, स्कोर ऑफ द विकेट 1 रन। अब स्कोर लेवल हो चुका, लेकिन ड्रेसिंग और चेसिंग कंपलसरी होने के कारण 1 रन बनाना बहुत जरूरी हो चुका है। बची हुई 3 गेंदें, जीतने के लिए 1 रनों की जरूरत। सहज सोपं समीकरण आहे. अनंता केणी सारखा अतिशय दांडगा अनुभव असलेला फलंदाज आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आहे. गाठ घेतली त्यांनी, पंचांच्या माध्यमातून पंचांकडून गाठ घेतली आणि खेळण्यासाठी सज्ज होतोय. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे जय बजरंग भावाळे ए संघाला ही मॅच जिंकण्यासाठी. अब अम्ब्रेला फील्ड सजाते हुए टीम के कैप्टन और दी विकेट अनंता के लिए। छोटी गेंद पंच कर दिया है और गेंद चली गई डिक्लेयर जोन में। इस वक्त इस मैच को जीत लिया है जय बजरंग।